आयुष्य एक बासरी आहे, हातात धरता यायला पाहिजे. आपले श्वास आणि आपलेच ओठ फक्त सुरात लावता यायला पाहिजे. सगळं काही आपल्या जवळच आहे. आपल्या जवळ आलेला विद्यार्थी त्याच्यामध्ये सगळंच भरलेलं आहे. काय भरलेलं आहे याचा शोध घेणं हे त्याच्या गुरुचं काम असतं. विनोद भाऊंचा जो 18 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आर्मीतला होता, ह्यांचा 25 वर्ष शिक्षणातला होता, माझा व्यवसायातला होता. आणि विनोद भाऊला वाटलं की आपण कुठला दुसरा व्यवसाय न करता आपण समाजाचं काहीतरी देणं आहे त्यावर काम करूया आणि आर्मी आणि पोलीसच्या बॅचेस भरतीपूर्व प्रशिक्षण आपण चालू करूया. आणि त्या अनुषंगानं आम्ही कोविडच्या अगोदर आम्ही हा प्रहारकर अकॅडमीचा शुभारंभ केला. आणि शेतकऱ्यांची मुलं, शेतमजूरची मुलं, जी गरजू आहेत, दिव्यांगाची मुलं, यांना कुठंतरी एक भरतीपूर्व प्रशिक्षणाचा मोठा मार्गदर्शनाचा एक पाया मजबूत करण्यासाठी या अकॅडमीची सुरुवात आम्ही की सर बोलत होते, जुन्या काळी खरं तर उत्तम शेती होती, मध्यम व्यापार होता आणि कनिष्ठ नोकरी होती. पण आज जर बघायला गेलं तर उत्तम नोकरी झालेली आहे, व्यापार मध्यम झालेला आहे आणि शेती उलट झालेला आहे. आणि मला वाटतं नक्कीच व्यवसायापेक्षा ही नोकरी आज मोठी आहे. आणि नक्कीच मला वाटतं की ही आव्हानं जर ह्या विद्यार्थ्यांनी स्वीकारली तर भविष्यामध्ये खरं तर स्वतःची वाढ तर होणारच आहे, पण त्याचबरोबर देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. असं का आता जे चालूच्या जे घडामोडीमध्ये बघितलं तर जो नोकरवाला वर्ग आहे त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, लोन व्यवस्थित भेटतंय, वेळेवर भेटतंय, एक 50,000 जरी भरले तरी गाडी 4 व्हीलर येते आणि बँका पण त्यांनाच देते, शेतकऱ्यांना लोन देत नाही. कारण शेतकऱ्यांवर त्यांना भरोसाच नाही, कारण त्यांच्या पिकावर भरोसा नाही, पीक येतंय का नाही येतंय. म्हणून ग्रामीण भागातील जास्त करून अकॅडमी मध्ये विद्यार्थी येतात. शहराच्या विद्यार्थ्याला जरी नोकरी नाही भेटली तर 20-25 हजारचं सहज त्यांनी टेक्निकल कोर्स केलेला असतं, डिप्लोमा, तो सहज कुठेही त्याच्यात त्याला समाधान असतं, त्याची अपेक्षा पण जास्त नसतं. शेतकऱ्यांची पण अपेक्षा नसते, परंतु माझा मुलगा हा माझ्यासारखा कपडे फाटसतो मेहनत करण्याची वेळ माझ्या मुलाची येऊ नये. रक्ताचं पाणी करणारा शेतकरी ते हेच विचार करणार ना का माझा मुलगा माझ्यासारखा मला बन्यान घालायला नाहीये, फाटलेला बन्यान आहे, तर माझ्या मुलाला असं नको. म्हणून तो शेतकरी बांधव माझा, जसं पवार साहेबांनी गाडीवर लिहिलेलं होतं, आधी जुनी स्कॉर्पिओ होती, पवार साहेब म्हणतात की माझा शेतकरी. आणि वयाचे 17.5 आणि लास्ट 18 किंवा 18.5 पर्यंत मुलगाने जर सातत्याने क्लास आणि ग्राउंड जर केलं तर या धर्तीवर त्याला कोणी फेल करू शकत नाही. मग तो वयाचा 18व्या वर्षाचा मुलगा तकरीबन 43-44 हजार रुपये मंथली पगार घ्यायला सुरू करतो. कितव्या वर्षामध्ये? 18 किंवा 18.5 मध्ये. आणि एक विद्यार्थी आहे जो भरकटून गेला होता तो 27व्या वर्षी, म्हणजे त्याने 27व्या वर्षा पर्यंत आई वडिलांपासून धक्के, त्याला पैसे वेळेवर मिळत नाही कारण त्यांच्याकडेच नाही, बिचाऱ्यांकडे समाजाने त्याची बेइज्जती केली. इतक्या दिवस आहे कुठं हिंडतोय, त्यांनी मोजमस्ती केली किंवा त्याचं पाऊल चुकलाय, मग त्याचा जो नुकसान आहे सर, एक मुलगा 18 वर्षाचा मुलगा, आपण वयाच्या 27व्या वर्षापर्यंत किती, 18 आणि 27 पर्यंत किती वर्ष, 10 वर्ष होतात, 9 वर्ष. तर एक मुलाला जर आपण राऊंड फिगर हिशोबासाठी 50,000 पगार पकडू, कारण 50,000 रुपये तो मंथली, मग एक वर्षाचे झाले 6 लाख, तर 9 वर्षाचे किती झाले, 54 लाखाचं बेनिफिट त्या विद्यार्थ्याला होतो ज्यांनी 10वीवर हे केलंय. आणि 27 वर्षाच्या मुलाचा निर्णय चुकल्यामुळे त्याचं 54 लाखाचं नुकसानही झालं, त्याला मुलगी लग्नाला भेटली नाही, गावामध्ये समाजामध्ये त्याले नको ते लोक बेइज्जती करतात. अशा पद्धतीने विद्यार्थी जर वेळेवर आले तर त्यांचं नक्कीच 100% करिअर घडतं. 10वी नापास पासून मग सायन्सचा मुलगा असेल तर त्याला टेक्निकल मध्ये जाऊ शकतो, आर्ट्सचा आहे तर जनरल ड्युटी मध्ये जाऊ शकतो. हाईट, वेट, चेस्ट, एज्युकेशनची पात्रता आणि कॅटेगरीच्या नुसार आपण जसं शिकारे सरांनी सांगितलं का आम्ही त्यांना त्या कॅटेगरीमध्ये आम्ही स्वतः फॉर्म भरतो आणि मुलाला पुश करत राहतो. स्वतःच्या इच्छेनं ते करण्यासाठी आला की त्याला जबरदस्तीने ते लादलं गेलंय.
ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट असते. बरोबर. पालकांच्या अवास्तव अपेक्षा असतात. बरोबर. हा. नक्की दुसऱ्यांनी केलं म्हणजे आपल्या पाल्याने केलं केलं पाहिजे. पाहिजे. असं. बरोबर. आपल्या पाल्यामध्ये कोणते कलागुण आहेत, त्याचा काय आवडतं त्याला ते ओळखणं गरजेचं असतं. पण आता तसं होत नाही. नमस्कार. तर आज आपण चर्चा करणार आहोत एक अकॅडमी बद्दल, ज्याच्यामध्ये आर्मी भरती असेल, पोलीस भरती असेल किंवा बाकीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. आणि ही अकॅडमी स्थापन करताना एक उद्योजक, एक शिक्षक आणि एक माजी सैनिक अशा तिघांचं कॉम्बिनेशन मिळून ही अकॅडमी तयार झालेली आहे आणि सुरू केलेली आहे. तर ही अकॅडमी म्हणजे प्रहार करिअर अकॅडमी, ही अहिल्यानगर येथे आहे. तर या अकॅडमी बद्दल किंवा स्पर्धा परीक्षाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर आज चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत विनोद सिंग सर आहेत, माजी सैनिक व संचालक प्रहार अकॅडमी. सर नमस्कार. त्यानंतर आपल्यासोबत उद्योजक संतोष पवार सर आहेत, संस्थापक अध्यक्ष प्रहार करिअर अकॅडमी. सर नमस्कार. नमस्कार. आणि त्याबरोबर आपल्या सोबत आहेत प्राध्यापक मालोजी शिकारे सर, संचालक प्रहार करिअर अकॅडमी. सर नमस्कार. तर सुरुवात सर संतोष सर तुमच्याकडून करतो की आपण उद्योजक तर आहातच, पण एक अकॅडमी आपण चालू करावी असं का वाटलं? खरं तर ह्या अकॅडमीचा प्रवास आणि त्याची सुरुवात सांगायची म्हणलं तर आम्ही साधारण गेली 10 वर्षापासून एक सामाजिक वसा घेऊन समाजामध्ये वावरत असताना आम्ही समाजाचे काय प्रश्न बघितले आणि त्यामध्ये आम्हाला जाणवलं की मुलं 10वी झाल्यानंतर त्यांना योग्य असं विचारपीठ मिळत नाही, त्यांना ज्ञानार्जन योग्य प्रकारे होत नाही. आणि त्या अनुषंगानं आम्हाला वाटलं की कुठंतरी आपण समाजाचं काहीतरी देणं आहे. आणि हे करत असताना आम्ही ही सेवेचा वसा करत असताना आम्ही नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा असेल, दिव्यांगाची सेवा असेल, शेतमजुरांची सेवा असेल किंवा आज बेरोजगारीचा जो प्रश्न आहे त्यावर आम्ही आवाज उठवत असताना आमच्या या सेवेच्या कार्यामध्ये खरं तर या नगर जिल्ह्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेश यांचा संपर्क आला. आणि त्यांचा संपर्क येत असताना परत प्राध्यापक मालोजी शिकारे सर यांचाही संपर्क आला. खरं तर समाजामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारे आपण काम करू शकतो, पण आयुष्यभर आपल्या लक्षात राहीन असं काय काम करायचं असेल तर कुठंतरी आपण ह्यांना रोजगाराला लावलं पाहिजे. बरोबर. आणि खास करून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आपण जर नोकरीत या तरुणांना, युवकांना जर आपण उभा केलं तर नक्कीच हे मोठं काम होईल. आणि मग हे विचार करत असताना आमचं विनोद भाऊशी बोलणं व्हायचं की मला काहीतरी समाजाचं चांगलं काम करायचंय. सरांना वाटत होतं काहीतरी समाजाचं मोठं काम करायचंय. आणि खरं स्वप्न जे आहे ते हिथंच आमचं नक्की झालं की विनोद भाऊंचा जो 18 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आर्मीतला होता, ह्यांचा 25 वर्ष शिक्षणातला होता, माझा व्यवसायातला होता. आणि विनोद भाऊला वाटलं की आपण कुठला दुसरा व्यवसाय न करता आपण समाजाचं काहीतरी देणं आहे त्यावर काम करूया. आणि आर्मी आणि पोलीसच्या बॅचेस भरतीपूर्व प्रशिक्षण आपण चालू करूया. आणि त्या अनुषंगानं आम्ही कोविडच्या अगोदर आम्ही हा प्रहार करिअर अकॅडमीचा शुभारंभ केला. आणि शेतकऱ्यांची मुलं, शेतमजूरची मुलं, जी गरजू आहेत, दिव्यांगाची मुलं, यांना कुठंतरी एक भरतीपूर्व प्रशिक्षणाचा मोठा मार्गदर्शनाचा एक पाया मजबूत करण्यासाठी या अकॅडमीची सुरुवात आम्ही केलेली आहे. खरं तर या अकॅडमीचं ब्रीद घोषवाक्य आहे, आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो. आणि मला वाटतं की ते आकार देण्याचं काम प्रहार करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आमचे सहकारी विनोद भाऊ परदेशी की त्यांचा अनुभव आर्मीतला 18 वर्षाचा आहे. आणि अकॅडमिक स्पर्धेमधील राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या
लेखी परीक्षेचा तगडा अनुभव असलेले आमचे दुसरे सहकारी प्राध्यापक मालोजी शिकारे सर यांच्या माध्यमातून हे रोपटं आम्ही लावलेलं आहे. आणि मला वाटतं नक्कीच भविष्यामध्ये या रोपट्याचा वटवृक्ष करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. नक्कीच आम्ही ते करू असं मला वाटतं. ओके. नक्कीच खरंच एक उद्योजक तर आहेतच, पण त्याच्याबद्दल समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ही भावना समोर ठेवून तुम्ही तिघांनी मिळून जो उपक्रम घेतलाय खरं तो खूप चांगला आहे. तर आपण असं म्हणू की आता तुम्ही जी अकॅडमी तयार केली आहे त्याला एक पार्श्वभूमी म्हणजे सैनिकांची म्हणजे सरांची आहे. तर सर मी आता तुमच्याकडे येतो की अकॅडमी तर सुरू करायचं काम तुम्ही केलं. पण आता अकॅडमीमध्ये काय काय चालतं आणि कसं कसं दिनक्रम काय असतो? खरं तर आपल्या प्रहार अकॅडमीमध्ये विद्यार्थी जे आहेत आल्यानंतर सकाळी यांना आमची 3 बॅचेस जे असतात, एक बेसिक असते, एक रेग्युलर असते, एक ॲडव्हान्स बॅच असते. तर 3 स्पोर्ट टीचर आहेत. सुरुवात सकाळी 4 वाजेपासून होते. 4 वाजेला उठवायची सुरुवात होते विद्यार्थ्यांना. विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांना काही गोष्टीची जे आहे समज देण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्याच्यासाठी 3 बॅचेस चालू केलेले आहेत. तर 3 स्पोर्ट टीचर आहेत आपले. ते तिघही स्पोर्ट टीचर. खरं तर सुरुवातीचं आमचं जे मुलं उठतात तर भक्तिगीत आणि देशभक्तिगीत हे मोठं साऊंड लावूनच आम्ही विद्यार्थ्यांना उठवत असतो. जेणेकरून उठतानाच त्यांची पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन ते उठायला पाहिजे आणि बरोबर. खुशीने उठतात. आणि मग उठल्यानंतर सकाळी 5 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत 2 तास प्रॉपर यांच्याकडून मेहनत केली जाते. नवीन आलेले विद्यार्थी त्याला 2 महिने 3 महिन्यासाठी नॉर्मल घेत असतो तो त्या वातावरणामध्ये येईपर्यंत. त्याच्यानंतर जे रेग्युलर बॅच आहे त्याच्यामध्ये थोडी हार्ड पीटी होते आणि त्याच्यानंतर एकदम सुपर हार्ड त्याला म्हणतात ॲडव्हान्स बॅच. ते सगळे मेरिटची मुलं असतात. मग त्याच्यामध्ये 2 तासामध्ये मुलांचं संपूर्ण घाम काढून घ्यावं लागतं. त्याच्यामध्ये मग व्हर्टिकल रोप असेल, मंकी रोप असेल, त्याच्यानंतर लाँग जंप असतील, हाय जंप असेल, गोळा फेकणे असेल, त्याच्यानंतर 1600 मीटर, 100 मीटर, 800 मीटर मुली पण आहेत त्या ठिकाणी. मुलींसाठी पण 800 मीटर आहे. आणि इव्हन जर आपण वन रक्षकला जर आपण भरती बघितली त्याला 5 किलोमीटरचं आहे. तर 5 किलोमीटर लाँग रूट पण आम्ही त्या ठिकाणी जे विकली प्रोग्राम ठरलेले आहे त्या पद्धतीने सकाळचा प्रोग्राम होतो. त्या 2 तासाची ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर 7 वाजेपासून तर 8:30 पर्यंत विद्यार्थी आपापल्या टाईमनुसार फ्रेश होतात आणि फ्रेश झाल्यानंतर ते नाश्ता पण करतात. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग 8:30 ते 8:45 पर्यंत त्यांचं प्रेयर होतं, म्हणजे प्रार्थना होते. ते प्रार्थनेमध्ये खरं तर आई-वडिलांना जास्त करून आम्ही फोकस करतो की आई-वडिलांचा आदर, सन्मान आणि आई-वडिलांचे उपकार विसरायला नको. त्यासाठी आई-वडिलांना आम्ही स्मरण जास्त करून फोकस करतो. आणि 9 वाजेला मग यांचं क्लास स्टार्ट होतो. 9 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंत त्यांचे क्लास असतात. आणि क्लासमध्ये सर 2 बॅचेस असतात. होतंय काय, सेंट्रल गव्हर्नमेंटचे वेगळे फॅकल्टी असतात आणि स्टेट गव्हर्नमेंटचे वेगळे फॅकल्टी असतात. आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता विद्यार्थ्याची, त्याचं हाईट, वेट, चेस्ट आणि आता सांगितलं शैक्षणिक पात्रता, त्यानुसार मुलाला आम्ही त्या ठिकाणी मुलांना शॉर्ट आउट करून सेंटरच्या म्हणजे आर्मी असेल, पोलीस असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे पोलीस, फॉरेस्ट विभाग, आरोग्य विभाग आणि स्पर्धा परीक्षा हे सेंटर स्टेट दोघं आहेत. मग सेंटरची वेगळी बॅच चालते, स्टेट गव्हर्नमेंटची वेगळी बॅचेस चालते. ही मराठीमध्ये चालते आणि इथं हिंदी आणि इंग्लिशमध्ये चालत असते सेंटरची बॅचेस. अशा पद्धतीने 1 वाजेपर्यंत त्यांचा क्लास चालतं. आणि 1 ते 2 मुलं फटाफट क्लास ब्रेक झाल्यावर फटाफट रूममध्ये जातात, आपले नोटबुक वगैरे ठेवतात, फ्रेश होतात, जेवायला येतात, आपलं डिसिप्लिनमध्ये येणार आणि जेवण डायनिंग हॉलमध्ये प्रॉपर जेवण घेऊन जेवणाचा आस्वाद प्रॉपर शांततेत. आता गरमीचं टाईम आहे, कूलर वगैरे लावून काय असतं, दिवसभर धावपळ करत असताना जेवण हा प्रॉपर शांततेत आणि शांत वातावरणामध्ये होणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून 1 घंटा प्रॉपर जेवणाचा आस्वाद घेतात. त्याच्यानंतर विद्यार्थी काय करतात सर, मग 2 तासाचा रेस्ट असतो 2 ते 4 वाजेपर्यंत. ॲक्च्युली बेसिकवाले जे बेसिक मुलं आहेत स्टार्टिंगचे त्यांच्यासाठी 2 तास आम्ही प्रॉपर रेस्ट देतो. आणि जे ॲडव्हान्स बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त 1 तास रेस्ट देतो. कारण ते स्वतःहूनच करत नाही रेस्ट, कारण त्यांना अनुभव असतं. पर्याय मेहनत म्हणजे ते म्हणतात ना, कष्टाला पर्याय नाही, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. म्हणून विद्यार्थ्यांना झोप लागत नाही जे ॲडव्हान्स बॅचचे आहेत. आणि जे नवीन मुलं आहेत त्यांना झोपतात, ते थकलेले असतात.
म्हणून असं 3 वाजेला एक बॅच स्टार्ट होते, हम्म. ते चालते 5 वाजेपर्यंत, आणि 4 वाजेपासून 6 वाजेपर्यंत ज्युनियर बॅचचे क्लासेस चालतात. हम्म. बेसिक असेल, मग त्याच्यामध्ये काही विद्यार्थी ज्यांचं ग्राउंड बाकी आहे, तर हम्म. त्यांच्यासाठी मग त्याच कालावधीमध्ये ते मुलं, मग कारण त्यांचा अभ्यास झालेला असतो, मग तो ग्राउंडची तयारी पण करतो. बरोबर. मग गोळा फेकणे असेल, हम्म. 9 फीट डिच असेल आर्मीवाल्याला, बरोबर. 100 मीटरचं स्प्रिंट असेल, पुलअप्स असतील, ते हम्म. प्रॉपर आमचे जे स्पोर्ट टीचर आहेत तिघं प्रॉपर त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन इन कॅमेरा. आता कॅमेरे कमीत कमी 35-40 कॅमेरे आहेत. हम्म. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रॉपर इन कॅमेरा ती आम्ही त्या ठिकाणी फिजिकल प्रॉपर ॲक्टिव्हिटी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करतो. मग 6 बरोबर. वाजेपासून तर 6:30 वाजेपर्यंत आमचं ठरलेलं आहे. हम्म. आमचे 5 शिक्षक आहेत, हम्म. पर इच सब्जेक्ट स्पेशल टीचर आहेत. आपापल्या सब्जेक्टचे ते PhD झालेले आहेत आपापल्या. आणि विशेषतः म्हणजे इतर अकॅडमीमध्ये जर तुलना केली हम्म. तर शिक्षक एक आपल्या तासापुरतं येतात, हो. 1 तास शिकवलं ते जातात, मग जातात. दुसऱ्या दिवशी. परंतु आपले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संतोष पवार साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या गाईडलाईनने जे आम्ही काम करतो, जे रुटीनमध्ये आमचं रुटीन जे चालतं, त्याच्यामध्ये काय संध्याकाळी 6 ते 6:30 हम्म. अर्धा तास जो आहे रोज एक शिक्षक येणार हम्म. PT झाल्यानंतर, हम्म. आणि त्यांचे जे डाऊट्स आहेत, काही अडचणी आहेत, त्यांना करायचं काय, ते सगळं त्या ठिकाणी विचारलं जातं. कोणकोणत्या फॅकल्टी आता उद्या लॉन्च झाल्यात, फॉर्म कसे भरायचे आहेत, आणि कसे नाही भरायचे, कोणत्या विद्यार्थ्याची उंची कमी आहे, कोणत्या विद्यार्थ्याचा अभ्यासामध्ये चांगला आहे, तो एअरफोर्सला जाऊ शकतो, उंची कमी आहे तर तो नेव्हीला जाऊ शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या फॅकल्टी, बोलायला गेलं तर खूप वेळ लागणार आहे, म्हणून शॉर्टमध्ये सांगतोय. तर मग ते मुलांशी डिस्कस होतं. मग 6:30च्या नंतर मुलं ब्रेक करतात. 6:30 ते मुलं तकरीबन 7:30 पर्यंत 1 तास प्रॉपर मुलं फ्रेश होतात. फ्रेश झाल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर, दिवसभर घामाचं धावपळ गणगणीमध्ये मुलं फ्रेश होणं फार गरजेचं. मस्त थंडीमध्ये गरम पाणी आणि गरमीमध्ये थंड पाणी, असं करून मुलं आंघोळ करतात आणि फटाफट जेवायला येतात. मग 7:30 ते 8:30 प्रॉपर 1 तास मुलांना निवांत जेवणाचा आस्वाद घ्यायचा रात्री. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी फ्रेश झाल्यानंतर मग फटाफट त्यांना 15 मिनिटं, जे आपलं ॲक्च्युली काय आमचं पूर्ण इन कॅम्प आहे सगळं. हो. सगळ्या फॅकल्टी आमच्या कॅम्पसमध्येच आहे. विद्यार्थ्याला गेटच्या बाहेर जाण्याची गरजच नाही. मग ते लायब्ररी असो, ते मेस असो, डायनिंग हॉल असो, क्लास असो, ट्रॅक असो, कुठलं लॉन आहे तिथं बसायला मुलं विद्यार्थ्यांना, 5-500 स्क्वेअर फीटचे 2 लॉन बनवलेले आहेत तिथं. तर विद्यार्थी काय करतात सर, त्यावेळेस मग जेवण झाल्यानंतर 15 मिनिटं, आमचे काय नवीन अकॅडम्या खूप आहेत, पण आपण वेगळं काय द्यायचं. बरोबर. मग मुलं जेवताच लगेच अभ्यासाला न बसवता मुलांना फ्री स्टाईलमध्ये, मुलं ट्रॅकवर फिरतात, नारळाचे झाडं आहेत त्या ठिकाणी, ग्रीन झोनमध्ये बसून थोडीशी चर्चा करतात. 15 मिनिटं फ्रेश झाल्यानंतर जे अन्न आपण खाल्लेलं आहे, जे जेवलेलो आहे, त्याची जे पचनक्रिया आहे ते प्रॉपर झाल्यानंतर आम्ही 9 वाजता मुलांना सेल्फ स्टडीला इन कॅमेरा बसवतो. त्याच्यामध्ये पण 3 फेजमध्ये बसवतो. ॲडव्हान्स बॅचचे मुलं वेगळे आहेत, बेसिक बॅचचे वेगळे आहेत, आणि रेग्युलर बॅचचे वेगळे आणि मुलींची वेगळे आहेत. मग आम्ही सेल्फ स्टडी राईट 10:30 वाजेपर्यंत आम्ही यांची सेल्फ स्टडी घेऊन घेतो. आणि त्या ठिकाणी आपले जे शिक्षक आहेत ते फुल टाईम देत असल्यामुळे ते सगळे अंडर ऑब्झर्वेशन त्यांचं सेल्फ स्टडी करून घेतात. आणि मग 10:30ला मुलं थकलेले असतात, यांचे मोबाईल जमा असतात. मोबाईलच्यामुळं खूप वाईट परिस्थिती चाललेली आहे. म्हणून दिवसातून आम्ही 1 घंटा देतो. कारण काय काही साईटवरून म्हणजे ऑनलाईन काय वेगवेगळे फॅकल्टी सुटतात, नोटिफिकेशन येतात, ते पण गरजेचं आहे. म्हणून जास्त 1 तास, जास्त नाही, 1 तास आम्ही मोबाईल देतो दिवसातून संध्याकाळच्या वेळेस. आणि मग अशा पद्धतीने ते 10:30ला ब्रेक झाला, मुलं 0 मिनिटामध्ये लाईट ऑफ होतं, फॅन चालू असतात, कूलर चालू असतात, मुलं एकदम शांतरित्या झोपून जातात. मग सकाळी सेम रुटीन असं चालतं. एवढं सगळं टाईट, आणि जे आर्मी किंवा भरतीसाठी जे लागतं शेड्यूल, ते सगळं शेड्यूल आपण अकॅडमीमध्ये राबवता. याच्यामुळे विद्यार्थ्यांचे सक्सेस रेट किंवा जे सिलेक्ट व्हायचे चान्स आहेत ते खूप स्ट्रॉंगली असणार 100%. आता आपण अकॅडमीचं डेली रुटीन आणि ग्राउंड बद्दल ऐकलं सगळं. तर सिलेक्ट व्हायचं असेल तर ग्राउंड तेवढंच महत्वाचं आहे, आणि त्याच्याबरोबरच लेखी पण तेवढीच महत्वाची आहे, लेखी परीक्षा.
तर मालोजी सरांचा 25 वर्षाचा अनुभव त्या क्षेत्रात आहे. तर सर काय सांगाल, लेखी परीक्षा आणि अकॅडमी आणि स्पर्धा परीक्षा या तिघांचं कॉम्बिनेशन कसं आहे, काय सांगाल? प्रथमतः आयुष्य एक बासरी आहे, हातात धरता यायला पाहिजे. आयुष्य एक बासरी आहे, हातात धरता यायला पाहिजे. आपले श्वास आणि आपलेच ओठ फक्त सुरात लावता यायला पाहिजे. सगळं काही आपल्या जवळच आहे. आपल्या जवळ आलेला विद्यार्थी त्याच्यामध्ये सगळंच भरलेलं आहे. काय भरलेलं आहे याचा शोध घेणं हे त्याच्या गुरुचं काम असतं. बरोबर. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. एक आधी काळापासून आलेली ही एक संकल्पना आहे. गुरु, आई, वडील यांच्यावर असलेली श्रद्धा, निष्ठा काळात बदल होतो, तसा तसा बदल होत जातो. पण काहीही जरी झालं तर त्याच्या माता पित्यानंतर गुरुला एवढं तरी कळलं पाहिजे की ह्या विद्यार्थ्यामध्ये कोणते गुण आणि अवगुण आहेत. बरोबर. अवगुण हे नसतातच, फक्त गुण झाकाळलेले असतात. गुणांना काजळी आलेली असते आणि ती काजळी झटकायचं काम हे गुरुचं असतं. बरोबर. माझ्या 25 वर्षाच्या अध्यापनातून मी हेच निष्कर्ष काढला आणि योगायोगाने आपल्या हातून काहीतरी होणार असतं, ते व्हायचं असतं. आणि सुदैवाने आमच्या या प्रहार शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उद्योजक संतोषजी पवार साहेब, त्याचबरोबर आमचे सहकारी मेजर विनोद सिंग परदेशी साहेब, काय योगाने गाठी झाल्या. या गाठी ठरलेल्या असतात, काहीतरी हातून चांगलं होणार असतं बरोबर. आणि ते होण्यासाठीच गाठी झालेल्या असतात. एक त्रिवेणी संगम झाला आणि ही त्रिमूर्ती एकत्र आली. त्रिशूलाला 3 शूल असतात. तशाप्रमाणे काहीतरी कार्य करण्याचा एक मनात सगळ्यांनी वसा घेतला. आमच्या संतोष पवार साहेबांचं नेहमी सांगणं असतं की रिझल्ट पाहिजे. तुम्ही कोणतंही काम करा पण त्यातून चांगला आउटपुट असला पाहिजे. बरोबर. निव्वळ काम नकोय, काय मिळतंय आपण काय देतोय याच्यावर त्यांचा भर असतो. नेहमी आम्हाला ती सगळ्यांना त्यांचं सांगणं असतं, मार्गदर्शन असतं. आणि मग माझ्या त्या अनुभवातून मलाही वाटलं की खरंच हे काम चांगलं आहे. आणि हिंडता हिंडता पाहता पाहता समाजाकडे थोडंसं लक्ष देता 11वी 12वी ह्या वयातले जे विद्यार्थी असतात, या योग्य वयात जर त्यांना चांगला योग्य वेळी मार्गदर्शन मिळालं तर टर्निंग पॉइंट असतो. तिथे जीवन एक तर घडतं नाही तर बिघडतं. बरोबर. आणि विशेष करून आज काय झालंय, पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. बरोबर. वेळ नाही म्हणा की त्यांच्या ते हाताबाहेर गेलं म्हणा, धकाधकीच्या काळात पालकांना धावणं पळणं कमवणं याच्यात वेळ चाललेला आहे. स्वतःच्या पाल्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. म्हणून संस्कारक्षम पिढी कशी घडेल हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यातून विद्यार्थ्यांचं किंवा आपल्या पाल्यांचं करिअर जर घडायचं असेल तर कसं, हाही प्रश्न आहे. मग याच काळामध्ये जर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिलं, त्यांच्यात आहे, मी आधीच सांगितलं त्यात आहे, ते जर घडायचंय त्यांच्यात ते बाहेर काढायचं, फक्त ते स्फुल्लिंग पेटवायचंय. फक्त आपण थोडी आग लावायची, मोठा वनवा पेटणार आहे ते विद्यार्थ्यामध्ये, तेवढंच शोधायचं काम आम्ही करतो. आणि मग हे करत असताना 10वी 12वीच्या बेसवर भरपूर नोकऱ्या आहेत ना. नाही म्हणून कसं चालेल, हे खेड्यापाड्यापर्यंत जात नाही हो. माहिती होत नाही आता कोणत्या जागा सुटल्यात, कोणत्या नोकऱ्या. एक डिपार्टमेंट असेल तर त्याच्यामध्ये भरपूर आहेत ना. आर्मी मध्ये किती फॅकल्टीज आहेत, किती किती वेगवेगळ्या जागा भरल्या जातात. 8वी पास पासून जागा आहेत, 10वी वर जागा आहेत, 12वी वर जागा आहेत, सायन्स 12वी सायन्स वर जागा आहेत, मेडिकल मध्ये आहेत, क्लर्क मध्ये आहेत, टेक्निकल मध्ये आहेत. त्याचबरोबर आपल्या स्टाफ सिलेक्शन अंडर येणारे जे काय आहेत, निम लष्करी दलामध्ये CISF आहे, CRPF आहे, BSF आहे, आसाम रायफल आहे. अहो एवढ्या जागा निघतायत, आहेत ना, त्या भरल्या जातातच ना. मग ते भारताच्या बाहेर नाही भरल्या जात, मग आपल्याच भारतातून भरल्या जातात. या विद्यार्थ्यांपर्यंत खेड्यात जात नाहीत, विद्यार्थ्याचं लक्ष तिकडे खेचलं जात नाही. मग असे विद्यार्थी जर पालकांनी 10वी नंतर जर अशा ठिकाणी पाठवले तर इथे त्यांना आमच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळतं की बाबा हे जागा सुटलेली आहे, तू या वयामध्ये बसतो, तुला हा अभ्यास करायचा आहे. मग ते विद्यार्थी आम्ही वेगळे वेगळे करतो आणि तो कोणत्या याच्यात बसू शकतो, तो विद्यार्थी कोणत्या कशामध्ये नोकरी करू शकतो किंवा कोणत्या याच्यात तो पात्र आहे
तेच मार्गदर्शन, तोच क्लास त्याला दिला जातो किंवा त्याच बॅचला त्याला बसवलं जातं, त्या बॅचचं नियोजन केलं जातं, त्या स्वतंत्र स्वतंत्र बॅचेस चालवल्या जातात. असे विद्यार्थी वेगवेगळे करून त्यात परत विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता सगळ्यांची सारखी नसते. मग ते सारखे असू शकत नाही ना, कारण वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या प्रदेशातून मुलं आलेले असतात. तिथे कसं त्याला शिकवलं गेलेलं आहे किंवा त्याची बौद्धिक पातळी किती उंचावलेली आहे याच्यावर ते अवलंबून असतो. हुशार सगळेच असतात, पण मिळालंय खतपाणी काय याच्यावर त्याची प्रगती असते. मग हे विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने करून सगळे तिथपर्यंत आपल्याला घेऊन जायचे आहेत, पण काहींचा वेग जास्त आहे, काहींचा कमी आहे. त्यामुळे त्या पद्धतीने त्यांना टीचिंग करावं लागतं. तशा बॅचेस स्वतंत्र वेगवेगळ्या करतो. जसं आताच परदेशी साहेबांनी सांगितलं की वेगवेगळे गट, तसंच शिक्षणामध्ये तसंच आहे ना हो. वेगवेगळे एक लोअर बॅच असते, बेसिक म्हणतो आपण तिला, सामान्य विद्यार्थी, एक मध्यम वर्गाचे विद्यार्थी असतात मीडियम, आणि तदनंतर एक हायर बॅच असते. मग जे हायर बॅच असतील त्या हायर बॅचला त्या पद्धतीने टीचिंग केलं जातं. अशा पद्धतीने त्यांना पेपर दिले जातात, क्वेश्चन तसे टाकले जातात की जे मेरिटमध्ये येणार आहेत. सगळेच मुलं 80 मार्क घेतात हो, पण 80 मार्क घेऊन पास नाही ना व्हायचं. उद्देश आमच्या पुढे हा आहे की आपला विद्यार्थी त्या फाईटमध्ये बसला पाहिजे, त्या स्पर्धेमध्ये बसला पाहिजे. म्हणजे तो 80 ते 90% किती घ्यायचे हे माहित नाही आम्हाला. आम्हाला तिथे असणाऱ्या 10,000 मुलात तू बसला पाहिजे. 100 जागा असू द्या, मला माहित नाही, त्या जागेत तू बसला पाहिजे. तुला किती मिळाले मार्क्स हे महत्वाचे नाही. मग त्या दिशेने विद्यार्थ्याला नेलं जातं. म्हणजे विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती, परीक्षाभिमुख शिक्षण पद्धती. परीक्षेला काय हवं आहे, तिथं काय विचारलं जातं, मागचा आढावा घेऊन आतापर्यंत 10 ते 15 वर्षामध्ये या भरतीसाठी, या परीक्षेला काय विचारलं गेलं, काय विचारलं जाऊ शकतं, या विषयावर, या घटकावर नेमका कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, याचं विश्लेषण शिक्षकांचं काम असतं. आणि त्या पद्धतीने शिक्षकाकडून ते केलं जातं. मागील प्रश्नांचा आढावा घ्या, मागील परीक्षांचा आढावा असतो, आणि त्यातून त्या पद्धतीने विद्यार्थ्याला शिकवा. आणि संभाव्य काय काय विचारलं जाऊ शकतं अशा पद्धतीने विद्यार्थ्याला न्यावं लागतं. त्यामुळे रिझल्ट लागतो. आमचा रिझल्ट पण आहे ना, हो रिझल्ट पण आहे. आम्ही कॉन्फिडेंटली मी जे काय बोलतो ना, हे कष्टातून आम्ही ते विद्यार्थी तयार करतो, आणि आम्हाला तेच आनंद जो होतो. कारण एक विद्यार्थी जर नोकरीला लागला, एक विद्यार्थी, तर 3 पिढ्याचं कल्याण होतं साहेब. ते आमच्या डोळ्यांनी पाहिले, आम्ही आयुष्यभर अनुभवलंय. त्याची मागची पिढी, मागच्या पिढीचं उत्तर आयुष्य चांगलं जातं, स्वतःचं आयुष्य तर चांगलं जातं, पण मुलांचं पूर्व आयुष्य चांगलं जातं. 3 पिढ्यांचं कल्याण एक मुलगा जर नोकरीला लागला तर होतं. मग सामान्य वर्गापर्यंत नोकरी जायला पाहिजे ना, जशी ज्ञानाची गंगा घरोघरी जायला पाहिजे. बरोबर आहे. सर्व शिक्षा अभियान सरकारने केलं, नोकरी घराघरी जाऊ द्या ना, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नोकरी गेली पाहिजे. बरोबर. आता तो काळ गेला. जो होता काळ कोणता होता की आपण वशिल्यावर नोकरी म्हणायचो पूर्वीच्या काळी. हो आपली त्याची चलती त्याच काम होणार. आता एक न्याय गोरगरीब विद्यार्थ्यांना आलेला आहे. म्हणून सर्वसामान्य विद्यार्थी आणि पालकांना माझी विनंती आहे की एक चांगली बाजू, जमेची बाजू आहे की ही बाब संपली आता, वशिला वगैरे ह्या गोष्टी संपल्या. तुमच्या विद्यार्थ्यात जे काय असेल तो स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवू शकतो. फक्त त्याला अभ्यासाची कास धरावी लागेल, तो व्यासंग धरावा लागेल. म्हणून गुरुच्या सहवासात तुम्ही आलेत तर पालकांना तीच विनंती आहे की आपला विद्यार्थी, पाल्य, त्याचा गुरु जे त्याचा शिक्षक आणि पालक या तिघांचा त्रिवेणी संगम असला पाहिजे, तिघांचा विचार असला पाहिजे. जर या तिघांनी एकमत जर झालं, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी, तरच चांगल्या अर्थानं ज्ञानदानाचं, ज्ञानग्रहणाचं कार्य होईल. नाही तर आपले पाल्य बिघडल्याशिवाय राहणार नाही. यात सगळा हातभार आहे तो पालकांचा आहे. याला सगळे पालक जबाबदार आहेत चांगल्या आणि वाईट गोष्टीला. आपला पाल्य जर चांगला घडवायचा असेल तर विनंती आहे की पालकांनी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा सहविचार असणं गरजेचं आहे. संस्थेचं ब्रीद वाक्य आहे की आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो. बरोबर. प्रहार शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य, आम्ही तुमच्या योग्यतेला आकार देतो. चिखलातून जे मडकं घडवायचं काम कुंभार करतो. आम्ही तेवढाच विचार केलेला आहे की जो आनंद आम्हाला त्याच्यातून होतो ना, त्या शैक्षणिक त्या स्पर्धेमध्ये आमचा विद्यार्थी जेव्हा सिलेक्ट होतो, तो जो आनंद आम्हाला मिळतो, याच्यासारखा आयुष्यात दुसरा आनंद कशातूनच मिळत नाही. बरोबर. तर खूप सार्थक झाल्यासारखं वाटतं, कारण मागची त्याची पिढी सुधारली. हे जे पुण्याचं काम घडतंय ना, याच्यातला जो आनंद येतो तो समोर ठेवूनच ही कार्यपद्धती या ठिकाणी चालते. म्हणून विद्यार्थी केंद्रित अभ्यास पद्धती आणि अध्यापन पद्धती राबतो. शिक्षक सगळे काम करत राहतात. ते कशा पद्धतीने करतात ते सांगायचा तुमचा प्रश्न होता की कशी चालते तुमची.
मग विद्यार्थ्यांना हे केंद्र आणि राज्याच्या परीक्षा ज्या आहेत, कोणकोणत्या जागा निघतात याचं सगळ्या विद्यार्थ्यांना अगोदर मार्गदर्शन केलं जातं. बरोबर. कोणते विद्यार्थी कोणत्या जागेसाठी फॉर्म भरू शकतात हे सांगितलं जातं वेळोवेळी. त्याचबरोबर त्यांची फॉर्म भरण्याची वगैरे वेगळ्या गोष्टी असतील तर त्यांच्या समोर केल्या जातात आणि त्यासाठी काय लागतं हे सांगितलं जातं. तू कोणती तयारी केली पाहिजे, तुला ग्राउंडची तयारी कोणती केली पाहिजे, अभ्यास कसा करायचा किंवा कोणता करायचा आहे, त्यासाठी असलेली पुस्तकं असतील किंवा शिक्षक काय शिकवतील, आम्ही त्याचं नियोजन करतो. या परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय आहे, त्या शिक्षकांनी काय शिकवलं पाहिजे, लगेच त्याची बॅच, त्याचा टायमिंग सगळं घटक नियोजनासहित आम्ही करतो. आणि मग त्यामुळे विद्यार्थ्याला आम्हाला बरोबर जिथं घेऊन जायचं तिथपर्यंत घेऊन जाता येतं. बरोबर. जास्त आता हे सगळं सांगण्यात नाही, परंतु आनंद जो आहे तो मिळतोय. बरोबर. ते काम आम्ही आज त्या पद्धतीने केलेलं आहे. हे छोटंसं रोपटं कोरोना म्हणजे कोविडच्या अगोदर लावलेलं होतं. सगळ्यांचीच एक अशी इच्छा होती की हे रोपटं वृद्धिंगत झालं पाहिजे. बरोबर, हा, बरोबर. या रोपट्याचं म्हणजे छोटंसं लावलेलं, इवलेसे रोप लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, अशी गंमत आज झालेली आहे. आणि तो आपोआपच वाढत चाललाय. वाढवायचा म्हणून नाही, तर तो आपोआप वाढत चाललाय, याचा आम्हाला आनंद मिळतो. आज त्याचं भव्य दिव्य असं रूप आता उभं राहिलेलं आहे आणि चांगलंच काम चालावं ही अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम घडावं आणि त्याचबरोबर सर्व पालकांनी ज्या इच्छेने किंवा ज्या अपेक्षेने विश्वास ठेवून आपल्या संस्थेमध्ये विद्यार्थ्याला टाकलेला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ नये. त्यांना त्याचं जे काय आहे ते मिळालं पाहिजे. बरोबर. ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत, असा हेतू डोळ्यासमोर ठेवून इथलं सगळं अध्यापनाचं कार्य चालतं. तर खरं तर सरांची एनर्जी पाहून आणि सरांचे विचार पाहून खूप मोटिवेट झाले. सरांनी विद्यार्थ्यांना तर मार्गदर्शन केलंच, पण विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील त्यांनी कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आपला विद्यार्थी कसा ओळखला पाहिजे याबद्दल सरांनी मार्गदर्शन केलंय. तर आता परत सर मी तुमच्याकडे येतो संतोष सर. मला आता असं, तुम्ही उद्योजक आहेत, तर मला असं एक कंपॅरिझन म्हणा की बिझनेस करताना लागणारी मेहनत आणि पोलीस भरतीसाठी लागणारी मेहनत याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? खरं तर आपण केलेला प्रश्न की व्यवसाय आणि स्पर्धा परीक्षा आणि ह्यातलं अंतर. खरं तर व्यवसायामध्ये चिकाटी लागते, मेहनत लागते, सातत्य लागतं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तेच लागतं की तिथं पण चिकाटी लागते, मेहनत लागते आणि सातत्य लागतं. फक्त व्यवसायामध्ये एक उद्दिष्ट ठेवून जास्तीत जास्त पैसे कसे कमवायचे हे त्यामध्ये असतं आणि इकडं स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे पडतील हे उद्दिष्ट असतं. खरं तर व्यवसायामध्ये उतरत असताना बऱ्याच अडीअडचणीला समोर जाऊन आपल्याला कार्य करायचं असतं. पण इथं आपल्याला खरं आपल्यामध्ये जे स्पिरिट आहे, खरं तर व्यवसायामध्ये आमच्या ग्राहकावर सगळी मदार अवलंबून असते. पण ज्यावेळेस आम्ही स्पर्धा परीक्षेचा विचार करतो, मी आता ते बघतोय पोलीस, आर्मी किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः जीव ओतून काम करावं लागतं. आणि म्हणूनच खरं तर ह्या अकॅडमीचा उगम त्यासाठीच केलेला आहे की खेडेगावातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि त्या योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं ते पाठीमागे राहिलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या योग्यतेला आकार देण्यासाठी आपण ही संस्था केलेली आहे. मला वाटतं नक्कीच की व्यवसायाबरोबर नोकरी तेवढीच महत्वाची आहे. खरं तर मला वाटतं की सर बोलत होते, जुन्या काळी खरं तर उत्तम शेती होती, मध्यम व्यापार होता आणि कनिष्ठ नोकरी होती. पण आज जर बघायला गेलं तर उत्तम नोकरी झालेली आहे, व्यापार मध्यम झालेला आहे आणि शेती उलट झालेलं आहे. आणि मला वाटतं नक्कीच व्यवसायापेक्षा ही नोकरी आज मोठी आहे. आणि नक्कीच मला वाटतं की ही आव्हानं जर ह्या विद्यार्थ्यांनी स्वीकारली तर भविष्यामध्ये खरं तर स्वतःची वाढ तर होणारच आहे, पण त्याचबरोबर देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असं वाटतं. तर आता हे झालं व्यवसायाबद्दल. आता सर मी परत तुमच्याकडे येतो. तुम्ही अकॅडमी मध्ये असता, ऍडमिशन्स वगैरे घेत असता, तर कोणत्या वर्गातले विद्यार्थी तुम्हाला जास्त आढळतात? म्हणजे शेतकरी वर्ग असेल, नोकरी वर्ग असेल, व्यावसायिकाची मुलं असतील, तर कोणत्या वर्गातली मुलं तुम्हाला जास्त तुमच्या अकॅडमीमध्ये येताना दिसतात आणि त्याचं कारण काय असेल, काय वाटतं? खरं तर अकॅडमीमध्ये
शेतकरी वर्ग हा खूप गरजवंत आहे, हम्म, गरजू आहे. हम्म, कारण शेतीत ज्यावेळेस माल पिकतो हम्म, त्यावेळेस मार्केटमध्ये भाव भेटत नाही, हम्म, आणि ज्यावेळेस भाव भेटतो हम्म, ते भाव का भेटतो? कारण माल नाही मार्केटमध्ये, आणि ते बरोबर. माल नसल्यामुळं त्याला भाव भेटतं. पण ते माल कशामुळं नाही? एक तर अतिवृष्टीमध्ये शेतकरी होरपळला जातो, जातो. किंवा मग दुष्काळामध्ये. हम्म, म्हणून शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे, हम्म, परंतु उलट झालंय शेतकऱ्याचं, म्हणजे खूप बिकट परिस्थिती झाल्यामुळं हम्म, त्यांना स्वतःहून, आज जर हम्म, आपण ह्या परिस्थिती जर बघितलं, तर जो शेतकरी पिकवतोय त्यालाच 5 किलो राशनसाठी लाईन मध्ये उभं राहावं उभं लागतंय. राहिलं. बरोबर. फार मोठी वाईट परिस्थिती. हम्म, म्हणून शेतकऱ्यांनी काय विचार केलेला आहे, शेतकरी बांधवांनी काय विचार केलेला आहे, का आता जे चालूच्या जे घडामोडीमध्ये बघितलं तर जो नोकरवारा वर्ग आहे हम्म, त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, लोन व्यवस्थित भेटतंय, वेळेवर भेटतंय, एक 50,000 जरी भरले तरी गाडी 4 व्हीलर येते, हम्म, आणि बँका पण त्यांनाच देते, शेतकऱ्यांना लोन देत नाही. हम्म, कारण बरोबर. शेतकऱ्यांवर त्यांना भरोसाच नाही, कारण नाहीये. त्यांचं पिकावर भरोसा नाही, पीक हम्म, येतंय का नाही येतंय. बरोबर. म्हणून ग्रामीण भागातील जास्त करून अकॅडमीमध्ये विद्यार्थी येतात. हम्म, शहराच्या विद्यार्थ्याला जरी नोकरी नाही भेटली तर हम्म, 20-25 हजारचं सहज त्यांनी टेक्निकल कोर्स केलेला असतं, डिप्लोमा, तो सहज कुठेही त्याच्यात त्याला समाधान असतं, असतं. बरोबर. आणि त्याची अपेक्षा पण जास्त नसते. तसं शेतकऱ्यांची पण अपेक्षा नसते. परंतु माझा मुलगा हा हम्म, माझ्यासारखा कपडे फाटसतो मेहनत करण्याची वेळ माझ्या मुलाची येऊ नये. बरोबर. रक्ताचं पाणी करणारा शेतकरी ते हेच विचार करणार ना, का हम्म, माझा मुलगा माझ्यासारखा, मला हम्म, बन्यान घालायला नाहीये, फाटलेला बन्यान आहे, तर माझ्या मुलाला असं नको. म्हणून तो शेतकरी बांधव माझा, जसं पवार साहेबांनी गाडीवर लिहिलेलं होतं, आधी जुनी स्कॉर्पिओ होती, पवार साहेब म्हणतात हम्म, की माझा शेतकरी राजा झाला पाहिजे. बरोबर. मग पवार साहेबांच्या उद्देशानं ही अकॅडमी चालू केलेली, का शेतकऱ्याला राजा कसा करायचंय, बरोबर. मोठा कसा करायचा, त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी येतात. बरोबर. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासाला कमी असतात, हम्म. आणि म्हणजे सर्वनी हम्म, जे काही घटक, आणि फिजिकलला स्ट्रॉंग असतात. हा, हा बरोबर. प्लस पॉइंट आहे. बरोबर. म्हणून याच्यासाठी ग्रामीण भागातील जो विद्यार्थी येतो, हम्म. तो खरं तर माझं एकच म्हणणं आहे माझ्या शेतकरी बांधवांना, का विद्यार्थ्यांचं देखील तुम्ही 100% ऐकू नका. आपला सुपुत्र, आपला मुलगा किती पाण्यामध्ये, हे पालकांना किमान तेवढं तरी ओळखायला पाहिजे. बरोबर. मित्र एक दुसऱ्याचं बघून कॉलेज करतात. कॉलेजमध्ये 10वीच्या नंतर, खरं शिकारे सरांनी सांगितलं आता, खरं तर 10वी नंतर करिअरची सुरुवात होती. बरोबर. कारण 10वी पर्यंत मम्मी पप्पा वॉच करतात, मोबाईल देत नाही, काही नाही काही नाही. पण 10वीच्या नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर, आता कॉलेजची जी संस्था आहे आजकाल जर बघितलं तर इझिली पास करून देतात. ह्या वर्षी टाईट केलंय वातावरण, बरोबर. तर इझिली. मग मुलांची मानसिकता काय, अरे 35 मार्काचं तर आम्हाला शाळा सांगणार आहे. मग ते काय करतात, मम्मी पप्पा पासून मोबाईल घेतात, ऑनलाईन अभ्यास करायचंय, बाईक बरोबर. घेतात, चष्मा, चांगलं ड्रेस, आणि बाहेर येऊन नको ते कुटाने त्यांच्या माध्यमातून होतं. आणि ते यांचे जे मुलांचे जे त्यांची चुकी नाहीये, त्यांना काय झालं, वेळेच्या अभावी, म्हणजे वेळेनुसार त्यांना गरजेपेक्षा जास्त वस्तू भेटल्यामुळे त्यांच्याकडून चुकीचं कृत्य घडतं. ती खेळ कुदण्याची उमर असते. खरं करिअर 10वी नंतर सुरू होतं, 11वी 12वी. म्हणून आपला जो उद्देश आहे, शेतकरी बांधवांना मला एकच म्हणायचं आहे, का आपल्याला जर मुलाला जर घडवायचं असेल तर त्याचं स्किल आपण ओळखावा. बरोबर. अकॅडमीला 2 पैसे लागतात, परंतु अकॅडमीचा विद्यार्थी जर आपण ग्राउंड मध्ये बघितलं तर त्याचं स्किल, त्याची क्वालिटी वेगळीच भेटते. बरोबर. आपण पालकांना मला एकच म्हणायचंय, आता काही विद्यार्थी आमच्याकडे येतात 25 वर्षानंतर, आणि मग 26 आणि 27 वर्षामध्ये ते नोकरी लागतात. समजून घ्या बरं का विषय. मग ते 2 वर्ष त्याला लागलेत, 25 वर्षापर्यंत त्याला योग्य मार्गदर्शन भेटलं नाही. 17.5 वर्ष वयापासून नोकरी लागायला सुरुवात होते. आणि एका पालकांनी, एका शेतकरी बांधवांनी योग्य वेळेवर, ज्या पद्धतीने आम्ही सांगतो, 10वी झाल्या झाल्या आपल्या अकॅडमीला ऍडमिशन घ्या, ऍडमिशन घेतल्या आपले लोकनायक बच्चूभाऊ कडू ज्युनियर कॉलेज, 11वी 12वी जी आहे, त्याच्यामध्ये सायन्स, कॉमर्स, आर्ट 3 फॅकल्टी आहेत. हे कॉलेजच्या माध्यमातून 2 वर्ष कॉलेज पण होते, कॉलेजचा अभ्यासही होतं, आणि त्याच कालावधीमध्ये
महाराष्ट्र शासन केंद्र शासनाचे जे फॅकल्टी आहेत हम्म. त्याच्यामध्ये मग उदाहरणार्थ आर्मी जर म्हटलं तर आर्मी म्हणून चालणार नाही, त्याच्यामध्ये ट्रेड्स असतात. टेक्निकल असेल, क्लर्क असेल, जीडी असेल, नर्सिंग असेल किंवा ट्रेडमॅन असेल. सर ट्रेडमॅनला 10वी फेल पण चालतो, हम्म. 8वी पास पण चालतंय, परंतु हम्म. माझ्या शेतकरी बांधवांना ते म्हणजे माहिती लक्षात नसतं. येत नाही, कारण त्यांची चुकी नाही, ते हम्म. धावपळीमध्ये राहतात. बरोबर. म्हणून तो 8वी पासचा विद्यार्थी जरी लागतो, पण त्याचे वय 17.5 पाहिजे बरोबर. आणि त्याला सिलेबस जो असतो नॉर्मल असतो. हम्म. म्हणून 5ची बोर्ड जर सारखे नसतात, तसं विद्यार्थी, जसं पवार साहेबांनी सांगितलं, प्रत्येक विद्यार्थी सारखा नसतो. हम्म. कोणी गेम मध्ये चांगला आहे, कोण अभ्यासामध्ये चांगला आहे. बरोबर. म्हणून पालकांना मला एकच विनंती सांगायची, 10वी नंतर अकॅडमी मध्ये टाका, हम्म. स्वस्तच मस्त. मग आर्मीचं जसं सांगितलं त्याच पद्धतीने रेल्वेची जागा आहे, हम्म. टीसी मध्ये जाऊ शकतात, टीसीला बरोबर. तर टीटी पण म्हणतो. हम्म. आणि त्याच पद्धतीने लोको पायलट, ड्रायव्हर, ट्रेन चालवायला 10वी पास शिक्षण, पण ते माहित नाही कोणाला. माहित नाही. बरोबर. काही टेक्निकल नॉन टेक्निकल ज्याने डिप्लोमा केला त्यांना टेक्निशियन मध्ये पण जाऊ शकतो. बरोबर. लाईनमॅन आहे, गार्ड आहे, खूप हम्म. नोकऱ्या आहेत. त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन आहे, हम्म. स्टाफ सिलेक्शन मध्ये CISF आहे, BSF आहे, ITBP, आसाम रायफल आहे. हम्म. आणि त्याच्यामध्ये मग टेक्निकल नॉन टेक्निकल 10वी फेलचा सुद्धा मुलगा चालतो, परंतु आपल्याला माहिती नसतं. माहिती नसतं. बरोबर. तसंच एअरफोर्स आणि नेव्ही मध्ये MR आहे, SSR आहे. म्हणजे MR म्हणजे ते कुक वगैरे, आचार्य वगैरे असतात, हम्म. आणि SSR मध्ये टेक्निकल ट्रेड असतात. अशा खूप नोकऱ्या आहेत. म्हणून ह्या 2 वर्षामध्ये मुलाला सगळ्यात प्रथम अकॅडमीमध्ये, आपल्या अकॅडमीमध्ये सगळ्यात प्रथम जर मुलाचं जर करिअर बनवायचं असेल तर हम्म. त्याचं सगळ्यात प्रथम आम्ही अनुशासन, हम्म. त्याच्यावर फोकस, म्हणजे डिसिप्लिन. Discipline. जीवनामध्ये ज्या व्यक्तीला डिसिप्लिन नाही, बरोबर. तो व्यक्ती बनण्याचे खूप कमी चान्स आहे. म्हणून त्यावेळेस मोबाईलच्या ह्या जे वाईट परिस्थितीमध्ये चाललेलं आहे, रील्स आहेत, हम्म. इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे, या गोष्टीला वाचवण्यासाठी प्रहारमध्ये मोबाईल 100% जमा असतो. बरोबर. आणि मी सांगता हा विषय एक अजून सांगतो. एक मुलगा येतो 25 वर्षामध्ये, 27व्या वर्षामध्ये तो नोकरी हा, लागतोय, बरोबर. आणि एक विद्यार्थी 10वी झाल्यानंतर येतोय, हम्म. तर तो 17.5 किंवा 18 हम्म. या वर्षामध्ये मुलगा लागायलाच पाहिजे. आणि जो मुलगा 18 वर्षामध्ये लागतोय, वयाच्या 18व्या वर्ष लागतोय, बघा बरं का, हम्म. योग्य वेळेवर योग्य निर्णय. ते म्हणतात ना, आर्मी मध्ये म्हणतात, किसी भी काम को करने से पहले कानून और तरतीब बनाना चाहिए. कोणतंही काम करत असताना एक तरतीब बनवण्याची फार गरज आहे, प्लॅनिंग, नियोजन करणं गरजेचं आहे. बरोबर. सर जो विद्यार्थी 10वीला आपल्याकडे येतोय, हम्म. तो 11वी-12वीच्या दरम्यान त्याचं 11वी-12वी होते, आणि हम्म. स्पर्धा परीक्षेची पण तयारी होते. आणि वयाचे 17.5 आणि लास्ट 18 किंवा हम्म. 18.5 पर्यंत मुलगाने जर सातत्याने क्लास आणि ग्राउंड जर केलं, तर या धर्तीवर त्याला कोणी फेल करू शकत नाही. बरोबर. मग तो वयाचा 18व्या वर्षाचा मुलगा तकरीबन हम्म. 43-44 हजार रुपये मंथली पगार घ्यायला सुरू करतो. हम्म. कितव्या वर्षामध्ये? 18. 18 किंवा 18.5 मध्ये. आणि एक विद्यार्थी आहे जो भरकटून गेला होता, तो 27व्या वर्षी, म्हणजे त्याने 27व्या वर्षा पर्यंत हम्म. आई वडिलांपासून धक्के, त्याला पैसे वेळेवर मिळत नाही, कारण त्यांच्याकडेच नाही बिचाऱ्यांकडे. हम्म. समाजाने त्याची बेइज्जती केली, इतक्या बरोबर. दिवस आहे कुठं हिंडतोय, त्यांनी मोजमस्ती केली, हम्म. किंवा त्याचं पाऊल चुकलाय, मग त्याचा जो नुकसान आहे सर, हम्म. एक मुलगा 18 वर्षाचा मुलगा, आपण वयाच्या 27व्या वर्षापर्यंत किती, 18 आणि 27 पर्यंत किती वर्ष, 10 वर्ष होतात. तकरीबन 9 वर्ष. तर एक मुलाला जर आपण राऊंड फिगर हम्म. हिशोबासाठी 50,000 पगार पकडू, हम्म. कारण 50,000 रुपये तो मंथली, मग एक वर्षाचे झाले 6 लाख, 6 लाख. तर 9 वर्षाचे किती झाले, 54 लाखाचं बेनिफिट हा. त्या विद्यार्थ्याला होतो, हा. ज्यांनी 10वीवर हे केलंय. केलं. बरोबर. आणि 27 वर्षाच्या मुलाचा निर्णय चुकल्यामुळे त्याचं 54 लाखाचं नुकसानही झालं, बरोबर. त्याला मुलगी लग्नाला भेटली नाही, हम्म. गावामध्ये, समाजामध्ये त्याले नको ते लोक बेइज्जती करतात. अशा पद्धतीने विद्यार्थी जर वेळेवर आले तर हम्म. त्यांचं नक्कीच 100% करिअर घडतं. 10वी नापास पासून मग हम्म. सायन्सचा मुलगा असेल तर त्याला टेक्निकल मध्ये जाऊ शकतो, हम्म. आर्ट्सचा आहे तर जनरल ड्युटी मध्ये जाऊ शकतो. बरोबर. हाईट, वेट, चेस्ट, एज्युकेशनची पात्रता आणि कॅटेगरीच्या नुसार आपण जसं शिकारे सरांनी सांगितलं का, आम्ही त्यांना त्या कॅटेगरीमध्ये आम्ही स्वतः फॉर्म भरतो आणि मुलाला पुश करत राहतो. नक्कीच. म्हणजे अकॅडमीमध्ये शेतकऱ्यांची मुलं येतात, त्यांना ट्रेन कसं केलं जातं, कोणत्या क्षेत्रात किती जागा आहेत, हे सगळी माहिती सरांकडे आहे. सर, तुम्हालाच एक प्रश्न असा आहे की तुम्ही आता म्हटले की शेतकऱ्यांची मुलं खूप येतात, तर शेतकरी, तुम्हाला तर माहिती आहे, आता तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांना शेती परवडत नाही किंवा तोट्यात जात,
तर जर शेतकऱ्याची मुलं काही आली तर आपल्या संस्थेमार्फत किंवा बच्चू भाऊ मार्फत काही त्यांना सूट काही दिली जाते का? सर ऍक्च्युली आमची एसओपीच अशी बनलेली आहे. हम्म, एसओपी ही कमर्शियल नाहीच आहे. हम्म, हम्म, एसओपी अशी बनली आहे, दिव्यांग बांधव असेल, हम्म, ज्याला हात नाही पाय नाही, बरोबर. त्याच्या मुलाला 100% शैक्षणिक फी माफ आहे. 100%. 100% हम्म, शैक्षणिक फी, मेस हम्म. हॉस्टेल नाही. बरोबर. त्याच्यानंतर शहीद जवान जो देशावर आपल्या बहादुरीने देश सेवा करताना छातीवर गोळी घेऊन शहीद होते, त्याच्या मुलाला पण 100% मोफत आहे. हम्म, जो शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतोय, हम्म, रक्ताचं पाणी करतोय, एका दाण्याच्या 100 दाण्या करतोय, त्याची दंडामध्ये त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. आणि त्या शेतकऱ्याच्या कर्जाच्या पायी म्हणा, मुलीचं लग्नासाठी म्हणा, त्याला जर आत्महत्या करायची वेळ आली असेल, त्याने आत्महत्या केली असेल, तर त्यांच्या मुलांचं सर तो केजी तो पीजी असो किंवा अकॅडमिक असो, 100% आदरणीय संतोष पवार साहेब आणि आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या वतीने 100% मोफत देण्याचं आम्ही काम करतो. आणि जे दुर्लभ घटक आहे, हम्म, ज्याला घर नाही, हम्म, ज्याला शेत नाही, हम्म, अशा व्यक्तींना देखील त्या ठिकाणी बऱ्यापैकी ज्या अशा व्यक्तीला ज्याचं म्हणजे मजुरी करू शकतो, हम्म, ताकद आहे, त्याला 50% आम्ही त्या ठिकाणी मोफत देतो. आणि जे रेग्युलर जो वर्ग आहे, संस्था चालवायची, क्वालिटी द्यायची आहे, रिझल्ट द्यायचं आहे, बरोबर. त्याच्यासाठी शिक्षक वृंद असतील, पगार पाणी बरोबर. जेवण सगळ्या काही गोष्टी करण्यासाठी मग रेग्युलर जे मिनिमम जेवढं काही आमच्याकडून शक्य होतं तेवढं आम्ही सूट करण्याचा प्रयत्न करतो. आणि असं रेग्युलररित्या आम्ही यांच्याकडून काही फीस आकारले जाते. बरोबर आहे, कारण एवढी मोठी अकॅडमी चालवायची, एवढे शिक्षक, एवढं मेस असेल, खर्च तर आहेच. काही तुम्ही देताय ती चांगलीच गोष्ट आहे, काही विद्यार्थ्यांकडून घेणं साहजिकच आहे. आता मी शिकारी सरांकडे येतो. सर, स्पर्धा परीक्षेची तयारी आता भरपूर विद्यार्थी करतात, काही जण सिलेक्ट होतात, काही जण होत नाही. तर जे सिलेक्ट होतात ते ठीक आहे, त्यांची लाईफ सेट होते. पण जे सिलेक्ट होत नाही किंवा ज्यांना अपयश येतं, तर त्या मुलांसाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल सर? स्पर्धा परीक्षा म्हटलं हम्म, की एक तर मनाची तयारी असावी लागते. हम्म, येणारा विद्यार्थी स्वतःच्या इच्छेनं ते करण्यासाठी आला हम्म, की त्याला जबरदस्तीने ते लादलं गेलंय, ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट असते. बरोबर. पालकांच्या अवास्तव अपेक्षा असतात. बरोबर. हा. नक्कीच दुसऱ्यांनी केलं म्हणजे आपल्या पाल्याने केलं केलं पाहिजे. पाहिजे. बरोबर. आपल्या पाल्यामध्ये कोणते कलागुण आहेत, हम्म, त्याचा काय आवडतं त्याला हम्म, ते ओळखणं गरजेचं असतं. पण आता तसं होत नाही. हम्म, दुसऱ्या पाल्याने, इतरांच्या पाल्याने जे केलं तेच आपल्या पाल्याने करावं, अशी याला म्हणतात अवास्तव अपेक्षा. मग हम्म, काही विद्यार्थी असे त्या ओझ्याखाली दबले जातात, भरडले जातात. जो विद्यार्थी स्वतःहून स्पर्धा परीक्षेला उतरतो, ज्याची मनातून इच्छा असते, अशा विद्यार्थ्यांना काही सांगावं लागत नाही बरोबर. आणि काहीच करावं लागत नाही. ते सुसाट असतात, आपोआपच पुढे पळत असतात. फक्त त्यांची भूक भागवायची असते. म्हणजे मार्गदर्शन करणारे जो वर्ग असतो, यांनी काय करायचं असतं, या विद्यार्थ्यांना त्यांच्या भुकेला जे लागतं तिथं कमी पडायचं नसतं. म्हणजे असे जे शार्प विद्यार्थी असतात की जे मनातून स्वतःहून जे करत असतात, या विद्यार्थ्यांना त्यांचे जे मार्गदर्शक गुरुजन वर्ग आहे त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांच्या पुढे एक पाऊल राहिलं पाहिजे. बरोबर. नक्कीच. तुझी भूक मी पूर्णपणे भागेन, तुला शेवटपर्यंत घेऊन जाईल, तुला किती प्राशन करायचं ते कर, आम्ही त्यासाठी भक्कम आहोत, आम्ही आहेत, कमी पडणार नाही, ही भूमिका शिक्षक वर्गाची किंवा गुरुजन वर्गाची असते. बरोबर. मग असे विद्यार्थी सक्सेसच होतात. हो. आता त्यात काय होतं, काही विद्यार्थी जे येतात ते जबरदस्तीने आलेले असतात किंवा दुसरा करतो म्हणून मला जायचंय, बरोबर. शेजारचा करतो म्हणून मी चाललोय, शेजारचा करतो म्हणून नको जाऊ, तुला करायचं तर तू कर. बरोबर. शेजारची 2 मुलं गेलेत, आता तिकडे गेलेत, ते तिकडे टाकलं, त्यांना अकॅडमीत टाकलं म्हणून मी चाललो, मला घरच्यांनी टाकलं, असं असेल तर तो मुलगा कधीच सक्सेस होणार नाही. फक्त मनाची त्याची तयारी असू द्या, प्रबळ इच्छा असू द्या, मग त्याची मार्गदर्शन केल्यानंतर त्याचा फायदा त्याला होतो. म्हणजे प्रबळ इच्छा नसेल तर काहीच नाही. मग असं काय केलं पाहिजे, म्हणून विद्यार्थ्यातले हे गुण ओळखणं गरजेचं आहे. म्हणून मी सांगितलं अगोदर, पालक आणि गुरुजन वर्ग यांचा जर सहविचार असेल तर त्यातून कोणताही विद्यार्थी ज्यावेळेस तो तयारी करतो, एक पहिल्या प्रयत्नामध्ये अपयशी होतो, दुसऱ्या प्रयत्नात अपयशी होतो, मग अपयशी होत असताना तो किती अपयशी होतो, म्हणजे किती प्रमाणात वर गेलेला आहे, त्याचा हात पोहोचण्यासाठी किती बाकी आहे,
बरोबर. म्हणजे तो टॉपवर आहे का, थोड्याच काही मार्काने आहे का, याचा अर्थ त्याचा आलेख चढता आहे. तो प्रत्येक प्रयत्नाला पुढे पुढे जाताना दिसतोय. असं जर दिसत असेल तरच त्याला मार्गदर्शन केलं गेलं पाहिजे आणि तेच विद्यार्थ्याने इकडे स्पर्धेकडे वळलं पाहिजे. जर त्याचा आलेख चढता नसेल, मागच्या परीक्षेपेक्षा 6 महिन्यांनी पुढची परीक्षा दिली त्याने एखादी, त्यात जर तो कमी येत असेल आणखी त्याच्याही पेक्षा, तर समजून घ्या तो त्यात अभ्यास करत नाही, स्वतःहून त्यात उतरत नाही, मग तो अनसक्सेस राहणार, तो सक्सेस होऊ शकत नाही. बरोबर. ही पहिली गोष्ट आहे. म्हणजे पालकांनी ते ओळखलं पाहिजे की खरंच आपल्या पाल्याला हे आवडतंय का, त्याच्यात तेवढे आहे का, ती क्षमता त्याच्यात आहे का. त्यांनी नाही ओळखलं तर गुरुजन वर्गाने ते ओळखलं पाहिजे आणि त्याला त्या दिशेनं योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे की बाबा रे, तू इकडे लढतोय पण ही परीक्षा तुझ्याच्याने होणार नाही असं न म्हणता त्याला फक्त तिथून कोणती परीक्षा तो देऊ शकतो मग तिकडे वळवलं पाहिजे. दुसरा तू हे करू शकत असं नाही, तू एक काम कर, हे करता करता दुसरी ती परीक्षा दे. ते गुरुजनांनी सांगण्याचं काम आहे की त्या परीक्षेत तू सक्सेस होशील. बरोबर. म्हणजे त्याला वाटेल अरे वा मी तिथे होईल, म्हणजे त्याची पॉझिटिव्ह थिंकिंग राहील आणि तो म्हणेल नाही मी ते होईल तर मग सर मी देतो परीक्षा ती, तो तिकडे जाईल. अशांना वेगळ्या जे त्यांच्या क्षमतेत आहेत अशा परीक्षा द्यायला सांगितलं पाहिजे, त्यांना तिकडे वळवलं पाहिजे. आणि एवढं तर नसेल होत तर मग अशा विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून त्यांना पुन्हा एक व्यवसायाकडे वळवलं पाहिजे. कलागुण तुझ्यात कोणते आहेत त्या कलेचा विकास कर. बरोबर. आपल्यात असलेल्या कलेचा विकास जर चांगला झाला तर आपण त्यात सक्सेस होतो. जे आपल्यात नाहीच ते आपण कधीच मिळू शकत नाही, पण आहे त्याला वृद्धिंगत मात्र करू शकतो. म्हणून पालकाने आपल्या पाल्याची आवड रुची ओळखली पाहिजे, त्या दिशेने त्याला नेलं पाहिजे आणि मग तो त्याच्यात टॉपला राहणार आहे. म्हणून मी विद्यार्थी आणि पालकांना ते सांगत असतो की तुम्हाला जे करायचं ते करा, पण त्याच्यामध्ये टॉपला राहून करा. खाली तुम्ही कितीही मोठं काम करत असाल पण खाली राहून जर रेंगळत असाल तर तुम्ही सरपटणारे किडेच राहणार. तुम्हाला गरुडासारखी जर उंच उडी घ्यायची, भरारी घ्यायची, तर तुम्हाला हलकं काम असो का मोठं काम, कोणतं हलकं भारी नसतं, पण त्याच्यात आपण टॉपला कसे राहू हे सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणून हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे. जो स्वतःला ओळखू शकतो की माझ्यात काय, हे विद्यार्थ्याने जर ओळखलं तर तो मुलगा सक्सेस पर्यंत जातो, म्हणजे जातोच. आता MPSC, राज्यसेवा या परीक्षा त्याच्यातले विद्यार्थी 6-6 वर्ष अभ्यास करतात. मग त्यांना वेडा म्हणायचं का शहाणं म्हणायचं? 30 वर्ष झाले, 32 वर्ष झाले तर हे अभ्यास करतायत, मग त्यांना वेड नाही म्हणतायत, त्यांना ध्येय वेड म्हणायचं असतं. कारण त्यांनी ओळखलंय स्वतःमध्ये की मी फक्त एकच मार्काने हुकलेलो आहे, मी फक्त आता 1 मार्काने चुकलेलो आहे, 1च मार्क मला पाहिजे आणि तो मार्क मी पुढच्या परीक्षेत देणार म्हणजे घेणार आणि सक्सेस होणार. हे त्यांनी स्वतःला ओळखलेलं आहे. ज्याने स्वतःला ओळखलेलं आहे तो कधीच थांबत नाही. म्हणून विद्यार्थ्याला पाल्याला त्यात स्वतःला ओळखायची सवय लावा. तुझ्यात खरंच काय आहे त्याला दाखवून द्या, त्याला जागृत करा आणि म्हणजे निश्चितच तो पुढे जाणार म्हणजे जाणार. पण त्याला स्वतःला जागे केलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळेस जागे करून चालणार नाही. दुसऱ्याने किती जागा करा काहीच उपयोग होणार नाही. जेव्हा तो आतून जागा होईल त्या दिवशी तो सक्सेस कडे निश्चित जाणार म्हणजे जाणार. आणि तेच केलं जातं. आम्ही तसंच करतो नेमकं विद्यार्थ्यांना की बाबा तुझ्यात काय, तू केलं तर हे होणार आहे, तू याच्यावरच फोकस कर. होतो. म्हणजे नक्कीच जो स्वतःहून स्पर्धा परीक्षा देतो तो यशस्वी होणार आणि जो नाही झाला ते एक तर तो मनाविरुद्ध आलेला असतो किंवा मग जर सक्सेस नाही झाला तर दुसरीकडे त्याने जॉब शोधला पाहिजे. आता आपण पॉडकास्टच्या खरं शेवटाकडे येऊयात. जो माझा कॉमन प्रश्न असतो, ऍज अ बिझनेसमॅन आणि सोशल वर्कर एक तरुण मुलांना काय सल्ला द्याल की तरुणांनी कसं वागलं पाहिजे? खरं तर व्यवसाय करत असताना मी गेली 10-15 वर्षापासून समाजाच्या प्रत्येक अंगामध्ये फिरत असताना मला असं दिसतं की आज खरं तर मला वाटतं पैशाची देवाणघेवाण करण्यापेक्षा विचाराच्या देवाणघेवाणीची अत्यंत गरज आहे. बरोबर. आज मी बघतोय की आज विद्यार्थी म्हणा, त्याचा पालक म्हणा, भौतिक सुखासाठी आभासी दुनियेमध्ये फिरत आहे आणि त्यामुळं सगळी आमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती निगेटिव्ह एनर्जीकडे कन्वर्ट होत आहे. आणि आम्ही बघतोय की समाजामध्ये खरं तर सकारात्मक दृष्टिकोन
आणि सकारात्मक विचार देण्याची आपल्याला गरज आहे. हम्म. खरं तर मला वाटतं की सर्वच गोष्टी पैशाने होतात, मला वाटतं नाही. हम्म. की बऱ्याच वेळा आम्ही म्हणतो की संस्कार आमच्यावर चांगले असले पाहिजेत, आमचे विचार चांगले असले पाहिजेत. हम्म. खरं तर मला वाटतं की मी आज बघतोय की मी माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये करोड रुपयाचा व्यवसाय करत असताना मी बघितलं की पैसे पैसे हे सर्व काही नाही, तर आम्हाला समाजामध्ये जे मिळणारे विचार योग्य आहेत का हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं नक्कीच की व्यवसाय आणि स्पर्धा परीक्षा, व्यवसाय आणि विद्यार्थी हे बघत असताना सकारात्मक दृष्टिकोन हा असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि नक्कीच मला वाटतं की आज आम्ही ह्या व्यवसायाच्या माध्यमातून करत असताना समाजाचा एक वसा घेतलेला आहे की कुठंतरी आपल्याला जर काय आपल्या अनुभवातून चांगलं देता आलं तर नक्की आम्ही देऊया. खरं तर ह्या संस्थेचा प्रवास भविष्यामध्ये तोच राहील की जो नकारात्मक दृष्टिकोन समाजामध्ये आज जो पसरलेला आहे, तो वाढत आहे, तो कसा कमी करता येईल आणि त्या माध्यमातून पॉझिटिव्ह एनर्जी देऊन कुठंतरी ह्यांना राज्य सरकार, केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये भरती कसं करता येईल हा भाग आहे. खरं तर मला वाटतं आता तुम्ही सरांशी प्रश्नाचा एक संवाद केला की खरं तर एखादा विद्यार्थी एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये फेल झाला तर त्याचं फ्युचर जे आहे सरांनी त्यांच्या वाणीतून विस्तृत सांगितलं. पण आमचा जो फ्युचर प्लॅन आहे आमच्या संस्थेचा की यामध्ये काय आहे की आज लाखो विद्यार्थी हे फक्त 100 किंवा 1000 पोस्टसाठी जात असतात आणि तिथला सक्सेस रेशो जर बघितला तर तो 5% आहे. 95% विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही. आणि ह्या परिस्थितीतून जर त्याला उभा करायचा असेल त्याच्या पायावरती तर ह्याला फॅकल्टी बदलणं हा दुसरा पर्याय, नाहीतर त्यांनी व्यवसायाला लागणं हा तिसरा पर्याय. त्यामुळे एक संस्कारक्षम्य व्यक्ती बनणं हे बी तेवढंच. तर संस्थेचा पुढचा जो आमचा प्लॅन आहे की आमच्या संस्थेतून झालेला विद्यार्थी हा नक्कीच विचारधीन असेल हा आम्ही प्रयत्न भविष्यामध्ये करत आहोत. नक्कीच सरांनी तरुणांसाठी सल्ला पण दिला आणि अकॅडमीचं फ्युचर काय असेल, त्यांच्या अकॅडमीतून निघणारा विद्यार्थी एक तर स्पर्धा परीक्षेत असेल किंवा जरी तो सिलेक्ट नाही झाला तर तो एक आदर्श व्यक्ती म्हणून तरी समाजात वावरल असं त्यांचं विद्यार्थी असणार आहे. सर तुमच्याकडे येतो. तर आता सरांना एक प्रश्न की सर आपला शेवटचा प्रश्न, तरुणांसाठी सल्ला, पण ऍज अ आर्मी तुम्हाला जी शिस्त होती, तुम्ही जेव्हा मिलिटरीमध्ये होते तेव्हा ती शिस्त आणि आजकाल तरुण पोरांमध्ये तुम्हाला दिसणारी शिस्त काय वाटतं याच्याबद्दल काय, आणि एक सल्ला. सर मी तरुणांना एकच सल्ला देऊ इच्छितो. जीवनामध्ये जीवन जगत असताना एकच वेळेस जीवन जगतो माणूस आणि ते मेल्यानंतर कमीत कमी 5-10 वर्ष तरी त्याचं नाव निघायला पाहिजे. बरोबर. हेच मला युवकांना या ठिकाणी सांगायचं आहे. जैसा सोचोगे वैसा ही बन जाओगे. ज्या पद्धतीने डोक्यामध्ये विचार राहतात त्याच पद्धतीने विद्यार्थी युवक घडत असतो. और जैसा कर्म होगा वैसा ही फल पाओगे. सर आपल्या माहितीसाठी सांगतो, या म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे. सोच बदलो जिंदगी बदल जाएगी. बरोबर. आणि संगत गुण, जीवनामध्ये संगत गुण सगळ्यात मोठा आमचा अनुभव आहे. सर शून्यातून जरा करोडपती लोक झाले असतील, शून्यातून किंवा शून्यातून जर सत्संगी माणूस जर म्हणत असेल, संत महात्मा जर आपण बघितलं, ही संतांची भूमी आहे. तर संगत गुण, जो व्यक्ती ज्या व्यक्तींबरोबर संगत केली तो व्यक्ती तसाच घडत गेलेला आहे. दारू पिणाऱ्या बरोबर तो दारू पिणारच आहे. बरोबर. माझाच विषय, मी एक माजी सैनिक आहे. मी रिटायर्ड झाल्या 18 वर्ष सर्व्हिस नंतर बच्चे भाऊंच्या पत्रात मी गेलो आणि महाराष्ट्र राज्यात एक वेगळं व्यक्तिमत्व, 350 गुन्हे स्वतःवर दाखल केले, त्यांनी दाखल झाले त्यांच्यावर. 120 वेळापेक्षा जास्त रक्तदान त्यांनी केलेले. अशा बहादर मर्दाबरोबर जर मी राहतोय तर साहजिक आहे आमचं भूमिका वेगळीच राहणार आहे. आणि तसंच ते करत असताना एक चांगले उद्योजक आणि चांगले सोशल वर्क अशा व्यक्तिमत्व मला भेटतात. आणि शैक्षणिक क्षेत्रातला मशिया राजा, ज्या म्हणजे PhD झाले, MPhil झालेले असं व्यक्तिमत्व, शिकारे सरांसारखे व्यक्तिमत्वांबरोबर मी झालोय.
तर साहजिक मी तसाच बनणार आहे. म्हणून मी युवकांना एकच सांगतो, संगत गुण, अनुशासन, डिसिप्लिन आणि आईवडिलांनी घाम गाळून आपलं शिक्षण दिलेलं त्याचं कुठं ना कुठं उपकार फेडण्याचं काम युवांनी करायला पाहिजे, असं मला या ठिकाणी सांगायचं. खरंच खूप महत्वाचा सल्ला सरांकडून आलेला आहे. तर आज खरंच सरांनी वेळ दिला. विनोद सिंग सर असतील, संतोष सर असतील, मालोजी सर असतील, सरांनी वेळात वेळ काढून आज आपल्यासोबत चर्चा केली. आणि खरंच एका अकॅडमीला जे लागतं, एक बिझनेस माइंड लागतं, एका शिक्षकाचं माइंड लागतं आणि एका आर्मी रिटायर माणसाचा अनुभव लागतो. तो सगळा अनुभव आज ह्या प्रहार करिअर अकॅडमीमध्ये आहे. तर नक्कीच अहिल्यानगरमध्ये अकॅडमी आहे. सर्वांना ज्यांना भरती करून घ्यायची आहे किंवा अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यायचं, एकदा तरी ह्या अकॅडमीला भेट द्या आणि मग तुमचा पुढचा जो काही डिसिजन असेल तो घ्या. तर सर, तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून इकडे आले आणि तुमचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल सर सर्वांचे आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर, धन्यवाद.